संत रविदास महाराजांची 649वी जयंती आणंदूर येथील सर्व चर्मकार बांधवाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साजरी करायचं या ठिकाणी ठरलेलं आहे। चर्मकार समाज हा पूर्ण महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात असून तुळजापूर तालुक्याचा जर विचार केला 15 ते 16 हजार मतदार या ठिकाणी तुळजापूर तालुक्यामध्ये आहेत। आणंदूर शहरामध्ये जवळपास 275 मतदार या ठिकाणी आहेत आणि हे मतदार नेहमीच लोकशाहीचा उत्सव म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावत असतात। पण या समाजाच्या बाबतीत जर विचार केला असता तर आणंदूर शहराचा किंवा आणंदूर ग्रामपंचायतच्या बाबतीत निवडणुकीच्या बाबतीत जर विचार केला तर गेली 25 वर्ष आमच्या समाजाला ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही। त्याची खंत या ठिकाणी बऱ्याच युवकांनी बोलून दाखवली आणि या चर्चेमध्ये असंही ठरलं की जर आपल्या समाजाला जर राजकीय याच्यात जर कुठलाही पक्ष जर आपल्या सोबत घेऊन चालत नसेल तर आपण आपली वेगळी भूमिका का मांडू नये आणि येत्या काळामध्ये जर आपल्याला एखादा राजकीय पक्ष सोबत घेऊन काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी काम करावं असं बऱ्याच कार्यकर्त्यांनी युवकांनी बोलून दाखवलं आणि त्यांचं म्हणणंही बरोबर होतं। म्हणून आम्ही यापुढे आमच्या समाजाची जी भूमिका आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत तर प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचा समाज विजयासाठी निर्णायक मतदार आहे। तेव्हा मी राजकीय पक्षांना असं आवाहन करू इच्छितो की बाबांनो हा समाज अतिशय शांत आणि अभ्यासू वृत्तीने एक समाजसेवी काम करणारा समाज आहे। या समाजाला सुद्धा राजकीय भूमिका आहे आणि संत रविदास महाराजांचा जर इतिहास बघितला तर यांनी अतिशय खूप मोठं काम केलेलं आहे। संत या मालेमध्ये त्यांचं वरचं स्थान आहे। तेव्हा आमचा विचार जरूर या ठिकाणी सगळ्यांनी करावा आणि आमच्या ह्या उत्सवामध्ये सर्वांनी सहकार्य करावं आणि आमचा हा जो उत्सव आहे संत रविदास महाराज जयंतीचा पार पडण्यासाठी आपणही आम्हाला या ठिकाणी योगदान द्यावं अशी मी संत रविदास महाराजांच्या वतीने आपल्याला विनंती करतो।